दादा माझी संपूर्ण केळी वाहून गेली आहे, उद्ध्वस्त झालंय. नाही जर प्रशासनाने दिलं तर मी डायरेक्ट नदीत टाकेल. मी अपंग माणूस आहे. अधिकाऱ्यांना सांगून सांगून थकलो. ते म्हणतात उद्या येऊ परवा येऊ का, पर आजपर्यंत पोहोचले नाही अधिकारी. शेतकऱ्याच्या डोळ्यातलं हे दुःख कोणत्याही संवेदनशील माणसाच्या काळजाचे तुकडे करेल. दिव्यांग शेतकऱ्याची केळीची बाग पुरानं उद्ध्वस्त झाली आहे. नुकसान किती प्रचंड आहे याची कल्पनाही अंगावर काटा आणणारी आहे. न्यूज 18 लोकमतने जळगावातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बागांचा आढावा घेतला. गिरणा नदीच्या पुरामुळे केळीचं झालेलं अतोनात नुकसान कसं भरून काढायचं याचं आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. अशातच एका दिव्यांग शेतकऱ्यानं दिलेली प्रतिक्रिया काळीज पिळवून टाकणारी होती. दादा माझी संपूर्ण केळी वाहून गेली आहे. प्रशासन माझ्याकडे काही लक्ष देत नाही. माझं पूर्ण पीक उद्ध्वस्त झालंय. नाही जर प्रशासनाने दिलं तर मी डायरेक्ट नदीत टाकेल. कारण माझं संपूर्ण वाहून गेलो. मी अपंग माणूस आहे. मला कोणाचा आसरा नाही आहे. म्हणून मी एक हात जोडून विनंती करतो की माझ्याकडे आमचा पंचनामा वगैरे सगळं करून घ्या आणि जे नसेल काही असेल ते मला बघा. आमच्याकडे काही इसाचा मला सहारा नाही आहे. आई वडील बाप आणि मी आम्ही एकत्र कुटुंब. बापाला लकवा झालेला आहे. मी अपंग माणूस आहे. तर आता काय करावं काही समजायला मार्ग नाही साहेब. अधिकारी आले नाही इथे. अधिकाऱ्यांना सांगून सांगून थकलो. ते म्हणतात उद्या येऊ परवा येऊ का, पर आजपर्यंत पोहोचले नाही अधिकारी. कधी झालंय तुमचं नुकसान? हे आमचं परवाच्या दिवशी झाले साहेब. एकरवर बाग होते. ते माझी 10,000 खोड लागवड होती. किती खोड नासून? 5,000 नाश झालंय. कारण त्याच्यात जर पाणी गेलं तर ते काही कामाचं राहत नाही. कारण त्याच्या मूळ पर्यंत जर पाणी गेलं तर ते काही कामाचं राहत नाही. कारण ते पूर्ण निसत नाही आणि पूर्ण आपटून जातात. ते माझी माती मोठी संपूर्ण करून गेली, ठिबक गेली. तर काय करावं आता काही समजायला मार्ग नाही. मागणी काय? माझी मागणी सरकारकडे आहे तर आम्हाला काही भरपाई वगैरे द्यावायला पाहिजे बघा सरकारने. हीच आमची मागणी. पुढचं काय पाऊल असणार? पुढचं मग नाही तर मग नाही. जर सरकारनं काही उडत तर मग नदी आहेच. मला डायरेक्ट करायचा टाइम आहे शेवटी. जमिनीला टेकलेली ही केळीची बाग शेतकऱ्याचा घास हिसकावून गेली आहे. निसर्गाचं संकट शेतकऱ्यावर कोलमडलंय. जगात केळीचं बास्केट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवरही अतिवृष्टीचा मोठा परिणाम या ठिकाणी दिसून येत आहे. जळगाव तालुक्यातील गिरणा नदी या ठिकाणी जो प्रवाह आला आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणच्या देवगाव परिसरामधील केळी उत्पादक शेतकऱ्याची केळी जमीनदोस्त झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी निदर्शनात येत आहे. आपण याच परिसरात देवगाव परिसरातील नदीकाठच्या या एका शेतामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणची संपूर्ण परिस्थिती जर आपण बघतोय ते जगप्रसिद्ध केळी, आता केळीचे पूर्णचं पूर्ण शेत हे जमीनदोस्त झालेलं आहे. कुठेतरी केळीचं पीक या ठिकाणी तयार होत होतं आणि या केळीच्या पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं असलं तरी अद्यापही या ठिकाणी कुठल्याच प्रकारचे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी पंचनामा करण्यासाठी आलेले नाही. आणि जे पण काही कर्मचारी येऊन गेले त्यांनी सांगितलं की मागे एप्रिल महिन्यात ज्या पद्धतीने नुकसान झालेलं होतं तुमचं त्याच पद्धतीने नुकसान भरपाई या देखील आता पंचनामे होणार नाही अशीच माहिती त्यांनी यावेळी सांगण्यात आलेली आहे. या केळी उत्पादक शेतकरी आपल्यासोबत आहेत. आता काय सांगाल? तुमची केळी या ठिकाणी पूर्ण जमीनदोस्त झालेली आहे. काय माहिती भावना? हो माझी पूर्ण केळी जमीन झाली. शेतीतलं ठिबक मिळून गेली. सगळं संपून गेलं. मी अपंग माणूस आहे. काहीच मला सहारा नाहीये. आता काय करा. शेतकरी आपले प्रश्न आले ते वरतीच्या वरती न पंचनामा करताना निघून गेले. तर त्यांना आम्ही रामना करून आता हे तुम्हाला बोलावलं. तर हे म्हणजे आता संपूर्ण केळी माझी काहीच राहिली नाही शेतात. माझी ठिबक पण गेली आणि हे जे आपलं वातावरण हे समजून खरडून गेलं. सगळी माती मोती सगळं संपूर्ण खलास झालं माझं काम. दादा काल ज्या ठिकाणी अधिकारी आलेले होते या ठिकाणी, मग त्यांनी काय तुम्हाला सांगण्यात आलं? काय त्यांनी सांगितलं की बुवा इथं पाणी आहे. कारण आता बघा तुम्ही नदी बाजूला आहे आणि पाणी असल्यामुळे आम्ही वरच्या चालले गेलो. इथे वावरापर्यंत आले नाही. म्हणजे शेतापर्यंत पोहोचले नाही ते. त्यांना तरी आम्ही रिक्वेस्ट करून तरी म्हटलं या उद्या या आज या तरी बघून जा म्हटलं. आमचं खरोखर नुकसान झालंय पण तरी ते पण अजूनपर्यंत पोहोचले नाही आमच्याकडे.
तर ह्या होत्या भावूक झालेल्या शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया, की दिव्यांग बांधव आहेत, त्यांनी कुठेतरी या ठिकाणी केळीचं पीक या ठिकाणी लागवड केली. मात्र अद्यापही या ठिकाणी कुठला अधिकारी या बांधापर्यंत आलेला नाहीये आणि आला तर तो बांधावरून खाली उतरला, कारण की या ठिकाणी खूप मोठा गारा आहे असं त्यांनी सांगितलं. आपण या परिसरातील कृषी सहाय्यकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. दादा काय नाव तुमचं? संतोष रामचंद्र पाटील. संतोष पाटील. तर आता नेमका त्यांचा फोन या ठिकाणी लागत नाहीये. त्यांनी फोन स्विच ऑफ केलेला आहे. अशाच पद्धतीची या ठिकाणी कुठेतरी शेतकऱ्यांवर दैनावस्था दिसून येत आहे. अजून काही शेतकरी आहेत. दादा काय सांगाल? आता शेतकऱ्याचे अश्रू अनावर झाल्याचं चित्र पाहावयास मिळतं. दिव्यांग बांधव आहे. मोठं नुकसान त्यांचं या ठिकाणी झालेलं आहे. काय भावना तुमची? या जळगाव जिल्ह्यामध्ये खरं तर जो केळी उत्पादक शेतकरी आहे तो जमीनदोस्त झालेला आहे आणि आज कुठेतरी असं वाटतंय की शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे आणि ते अश्रू पुसायला कोणताच शासकीय कर्मचारी किंवा कोणताही प्रतिनिधी इथे येत नाही. आज जर आपण अ, आपला नमस्कार मॅडम, मी देवगाव परिसरामध्ये आलेलो आहोत गिरणा नदी काठच्या या ठिकाणी. तर त्यांचं असं म्हणणं आहे, ज्या ठिकाणची पूर्ण जे केळीची बाग आहे मॅडम, ते पूर्ण जमीनदोस्त झालेली आहे. दिव्यांग बांधव आहे. काल तुम्ही या ठिकाणी येऊन गेले, मात्र पंचनामे केले नाही असंच त्यांचं म्हणणं आहे. नेमकं काय तुमचे मत? नाही नाही आहे ना, पंचनामे सगळ्यांचंच आहे नदी काठचे पूर्ण. आम्ही आज तहसीलमध्ये तीच मीटिंग चालू आहे. अच्छा, काय नाव तुमचं? हा. संतोष रामचंद्र अर्चना पाटील. जाधव. हा? अच्छा. नाही, संतोष रामचंद्र पाटील नावाचे शेतकरी आहेत, दिव्यांग बांधव आहे. त्यांची गिरणा नदी काठ देवगाव परिसरामध्ये केळीची बाग आहे, ती पूर्णपणे झोकून गेलेली आहे. आणि हो ना, बरोबर आहे. हो, तर मग त्या ठिकाणी तुम्ही काल आलेले होते म्हणे आणि हो. काल आल्यानंतर तुम्ही बांधावरनच परतून गेले, की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय असं म्हणणं होतं त्यांचं. नाही ना, घेतले ना सर ते नाव. नाही ना, कुठे उतरले तुम्ही मॅडम? आलेच नाही ना इथपर्यंत, पोहोचलेच नाही तुम्ही कुठे? काय नाव देवगावला. होतं तुमचं? मग देवगावला आली होती, विचारा ना. हा? खाली आले होते का? मी नव्हतो हो. काय तिथे, का मी आलो होतो पण मग मला पाऊस होता त्याच्याकरता मी काही आलो नाही इथे. पण तुम्ही आले होते मला कळालंच नाही. बरं, टाकलंय तुमचे नाव. हो. आता मीटिंग चालू आहे आमची, नंतर बोलते मी. मॅडम नावं टाकले म्हणजे तुम्ही स्पॉटवर येऊन पंचनामा केला नाही असं हो, हो. म्हणणं आहे शेतकऱ्यांचं. हो ना, चालू आहे ना, ते एक प्राथमिक अहवाल कळवलाय आम्ही. आता उद्या वगैरे येणार आहे आणखी. ठीक आहे मॅडम. हो. तर ह्या होत्या नेमक्या कृषी सहाय्यकाच्या प्रतिक्रिया, की अजून आमची मीटिंग चालू आहे, बैठक चालू आहे. उद्या नाही तर परवा दिवशी या ठिकाणी येईल आणि नंतर पंचनामे करतील. मात्र तोपर्यंत या शेतकऱ्याच्या जे अश्रू अनावर झालेले, या शेतकऱ्याला नेमका कोण धीर देणार, हा देखील प्रश्न तितकाच महत्वाचा असणार आहे. अजून काही परिसरातील शेतकरी वर्ग आहे. दादा काय सांगाल? परिसरामधली जी पण काही केळीची बाग आहे ते एकदम जमीनदोस्त झालेली आहे. केळीचं हब म्हणून या ठिकाणी जळगावकडे बघितलं जातं. केळीला देशामध्ये देखील मागणी आहे. असं असतानाही हे केळीचं पीक नास्तनाबूत झालंय, मात्र शासन प्रशासन तुमच्या दरबारी अद्यापही पोहोचलेलं नाही. काय तुमची प्रतिक्रिया? शेतकरीवरच सर्व जग चालू आहे. आजपर्यंत जे जग चालू आहे शेतकरीवर चालू आहे. शेतकरीच जर नाही उठला, तर बाकीचं काय अर्थव्यवस्था आहे, सर्व हे होईल. शेतकऱ्यांना काहीतरी शासनाने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष न करता शेतकऱ्यांकडे 100% लक्ष देऊन ज्या शेतकऱ्यांच्या समस्या असतील, ज्या अडी-अडचणी त्यांच्यावर जे संकट येत असेल, त्याच्यावर शासनाने लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांना आता अपंग आता हा शेतकरी अपंग आहे. हा जर त्याच्या जर सर्वच संसार उद्ध्वस्त झाला, सर्वच शेती जर गाड माती सर्व वाहून गेली, तर तो काय करणार आहे? शासनाने तर या परिसरातल्या शेतामधील माती सुद्धा वाहून गेलेली, अक्षरशः मुळे या ठिकाणी दिसत आहेत. दादा काय सांगाल? पूर्ण माती वाहून गेलेली. आता पुन्हा शेतकऱ्याला हे शेत उभं करण्यासाठी बराच अवधी लागणार आहे. मात्र तोपर्यंत हा दिव्यांग बांधव काय करणार आहे? अद्यापही प्रशासन पोहोचलेलं नाही. खऱ्या अर्थाने पहिले मी तुमचे मीडियाचे धन्यवाद देतो. ज्या अधिकाऱ्यांना इथं पाण्यात उतरायची, गाऱ्यात उतरायची लाज वाटते, तिथं मीडिया पोहोचू शकते. हे अधिकारी लाखो रोता पगार घेता, यांना इथे यायला काय लाज वाटत होती का? पंचनाम्याचे आता तुम्ही लाईव्ह केल्यावर समजतं की ते बोलताय आम्ही मीटिंग घेतल्यानंतर 2-3 दिवसात आम्ही डिपार्टमेंटला कळवू, गव्हर्नमेंटला कळवू, त्याच्यानंतर या बिचाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देणार आहे का? म्हणजे तुम्ही जर एक बाजूला जर टेलिकास्ट केलं तर नदी बाजूला वाहते. या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या व्यथा तुम्ही आज खऱ्या अर्थाने मीडिया समोर आणतात, जगासमोर आणताय. त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आज तुम्ही बघताय माती वाहून गेलेली आहे, ठिबकचं नुकसान आहे. इथं लागलेले गड बघा,
तुम्हाला मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेल की घडं दाखवा. लागलेलं आज त्या शेतकऱ्याचं पीक काढणीला यायच्या टायमातच जर एवढं नुकसान असेल आणि शासकीय अधिकारी सांगतो की आम्ही एप्रिलमध्ये पंचनामे केले आहे, आम्ही आता पुन्हा डबल पंचनामे करणार, यांना घरातून द्यायचे का? माझा प्रश्न आरोप आहे, जर या शेतकऱ्यांना यांची भरपाई मिळाली नाही तर आम्ही उपोषणाला तिथं कलेक्टर ऑफिस समोर बसणार आहोत. तर ह्या होत्या संतप्त शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया की या शेतकऱ्याला जर नुकसान भरपाई मिळाली नाही, ह्या दिव्यांग बांधव शेतकऱ्याच्या अश्रू जर कोणी प्रशासकीय अधिकारी आणि शासन जर पुसणार नाही तर नेमके या शेतकऱ्याने जायचे कुठे? गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी जमीनदोस्त पडलेली ही केळीची बाग अद्यापही या ठिकाणी कुठलाच अधिकारी आलेला नाही. पाणीचं कारण, गाऱ्याचं कारण या ठिकाणी देण्यात आलं, असंच मत या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. तरी हे बातमी बघितल्यानंतर तात्काळ अधिकारी कर्मचारी या ठिकाणी येतील आणि या दिव्यांग बांधव शेतकऱ्याला, ज्याची केळीची पूर्ण बाग या ठिकाणी जमीनदोस्त झालेली आहे, त्याला तात्काळ मदत करतील, पंचनामा करतील, हीच अपेक्षा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचं काम आपण करत आहोत. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.